बोरिवली पोलिसांनी 8,70,000 रुपये किमतीच्या 87 ग्रॅम ड्रग्जसह आरोपीला अटक केली आहे। तर मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी 8,70,000 रुपये किमतीच्या 87 ग्रॅम हेरोईन म्हणजेच ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली आहे। परवेज आलम कासिम अन्सारी असं या 45 वर्षीय आरोपीचं नाव असून तो नालासोपारा येथील रहिवासी आहे। त्याचे मूळ गाव आहे हरिद्वार उत्तराखंड। बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 जानेवारी रोजी रात्री सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जायभोय यांनी विशेष कारवाई केली होती, ज्यामध्ये बोरिवली पश्चिमेकडील सुधीर फडके पुलाखाली एक संशयित व्यक्ती दिसली। त्याची झडती घेतली असता त्या व्यक्तीकडून 78 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले। त्याची किंमत होती 8,70,000 रुपये। आरोपीने अंमली पदार्थ कुठून आणले होते आणि तो कोणाला विकणार होता याचा तपास बोरिवली पोलीस अद्याप करत आहेत। माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त बोरिवली विभाग श्री जायभाई सर यांच्या आदेशानुसार आमच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी 5 तारखेच्या रात्री अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्याकरता गस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की सुधीर फडके ब्रिजच्या खाली एक इसम अंमली पदार्थाची विक्री करत आहे अशी पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर यांना माहिती मिळाली। त्यांनी पोलीस निरीक्षक काळे, PSI इंद्रजित पाटील व स्टाफ यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन खात्री केली। छापा टाकला असता एक संशयास्पद हालचालीत मिळून आला। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचे नाव परवेज कासम अली हे नाव असून त्याची अंगझडती पंचसमक्ष घेतली असता त्याचे ताब्यामध्ये 87 ग्रॅम हेरोईन किमती 8,70,000 रुपयाचे मिळून आले। त्याच्यावर कायदेशीर अंमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर केले असता त्याला 8 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। सर, हा आरोपी नेमकं कोणाकोणाला ड्रग्ज पुरवायचा किंवा काय त्याच्या आधी पण त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत? या आरोपीवरती एक पूर्वी गुन्हा दाखल आहे। मोहम्मद आलम हा उत्तराखंड हरिद्वार येथील माणूस आहे। त्याच्याकडून तो हेरोईन विकत घ्यायचा आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहून लहान लहान पुड्या बनवून तो विकत असे। असं विद्यार्थ्यांना कोणाला असं हा ड्रग्ज पुरवायचा का? विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी हा असं एकांत ठिकाण बघून त्या ठिकाणी काही ठरलेल्या लोकांना तो पुरवायचा ड्रग्ज। त्याच्यासोबत अजून कोणी आरोपी असे सामील आहे? त्याच्यात आणखी सामील आहे। 8 तारखेपर्यंत रिमांड आहे। तपास चालू आहे आमचा। बाकी 2 आरोपी त्याच्यासोबत आणखी सामील आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।